आई, तुम्ही आता बोलल्या तर बोलल्या, याच्या पुढे हळदी कुंकाचं नाव काढायचं नाही. 8 दिवस झाले हळदी कुंकू होऊन, तरी तेच ते घरानं सरून नाही राहिलं. का? काय करतो तू? काय करतो तू? एवढी भांडली आली माझ्यासोबत तू? सांग तू काय करतो? तुम्हाला समजून नाही राहिले काही? मी भाजी करता करता आली तुमच्यासोबत बोलायले. माझी भाजी तिकडे जळून राहिली गॅसवर. आणि कोण तुम्ही नांदी लागून राहिले माझे? पहिले तू आईने साड्या नेल्या काय? वापस मागून घे सगळ्या. मी मॅट झाली काय साड्या वापस मागायसाठी? एवढं साड्या तुम्हाला पाहिजे तर स्वतःच जाणार तुम्ही एकीच्या घरी आणि साड्या वापस देऊन दे मला आमच्या. मला काय सांगू राहिले तुम्ही? स्वतःच जा. वा रे वा, बाई भेगे कोण होय? हळदी कुंकाले साड्या दिल्या काय म्हणते वापस घेऊन ये. तिला मोठं समजून राहिलं. स्वतःच्या मायच्या घरचं आणि नवऱ्याच्या घरचं नाही समजत तुले. मायच्या पैशाला धक्का नाही लागला पाहिजे आणि नवऱ्याचे पैसे लुटून देतो लोक. हळदी कुंकू केलं, 5,000 रुपये गेले. 5,000 रुपयात महिना चालला असता. थांब, मी त्या शांतीला फोन करतो. मी कोण ना करू? वारे वा बाई, परेशान करून राहिली मला 2-3 दिवसापासून. साड्या साड्या साड्या, त्या मायनं काही दिलं नाही, त्या मायनं असं लुटून दिलं. रिंकू, काय झालं रिंकू? दिवस नाही निघत तर तुमचा दोघी सासू सुनेचा बाजार झालाय काय सुरू? मनीष, सांगा ना तुमच्या आईले. तुमच्या आई निवडतेच म्हणून राहिली. साड्या दिल्या वापस आण, तू आईच्या घरून साड्या दिल्या वापस आण. सांगा, साड्या मागू का मी मायाला जाऊन? एकीच्या घरी दिल्या काय? 5-6 जणी होत्या ना त्या सगळ्या जणी. त्याच्या काय घरोघरी जाऊ काय मी साड्या मागण्यासाठी? की दे, मी हळदी कुंकाला साडी दिली होती वापस द्या, असं म्हणू काय मनीष? आई, इकडे ये. आई, आई आली काय? लवकर इकडे ये. तिने सांगत अशी ना नवऱ्याला घराने आता एकाचे 4-4 ते कटमीट लवलो. पहिले तू इकडे ये. काय झालं रे मनीष? कोण कल्ला करू राहिला? उठल्या उठल्या हे रिंकू काय सांगू राहिली? काय म्हटलं तू? साड्या वापस घेऊन म्हटलं का तू? मला वाटलंच माझ्याबद्दल घरानं सांगत असेल तुले मनीष. साड्या? कोणत्या साड्या? मला काय माहित? मी नाही म्हटलं बा काहीच. आई, तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही जे सत्य म्हटलं ते बोला तुम्ही. मी सगळं सांगितलं मनीषले. नाही मनीष, मी काय म्हणू रे असं? ती बायको माझ्यावर काही आरोप करून राहिली. मनीष, मी तर त्याचं काही बी घेतलं नाही, आपलंच दिलं त्याले. असं काय म्हणू मी? रिंकू, आता तो विषय डबल आला नाही पाहिजे, लक्षात ठेव तू बी. मनीष, तुमच्या आईने आताच मला बोलावलं होतं हॉलमध्ये. 2 मिनिटं नाही झाली अजून. आता याच्या पुढे असं ऐकायला आलं नाही पाहिजे बाया. काय किती चुगलखोर असतो तू? चुगलखोर असेल मायाबद्दल मा पोराले भडकून देतो तू. थांब तू आता, मी काय करतो. इले काय प्रॉब्लेम झाला मायापासून काय मी? 2-4 दिवसापासून भांडणच करून राहिली. थांब, मी आईले सांगतो आता. लय झालं हिचं घरानं आता. अरे देवा, काय करू माझ्या सासूचं? माझ्या सासून अजून मागच्या सारखा पिछा धरला माया. मी काही बोलत नाही चालत नाही बरं, तरी माया मागा लागली बिचारी. तिला काय बिचारीला मला राहू द्यायचं नाही की काय करायचं नाही काय माहित. थांब आता, माझ्या आईलेच फोन करतो मी. राजाजी, कुठं दिसा तुम्हाला ओजस? सविता, त्यारे पहिले जीव खाऊ घालतो, टेन्शन नको देऊ. ओजस बाळा, चल चल घरात चल. ओजस बाळा. काय राजा, कोण केलं तरी हे सगळं? आई, तू आता शांत राह, मग पाहू आपण काय येतं. चिंताजी बाबा, समजू नका तुम्ही. तुम्ही सुटले म्हणून. आई, तुला शांत राह म्हटलं ना तू. पाय पाय शांत मावशी. सविताबाई, पाहिलं शांतीचा कशी अरेरावी करते मायावर. तर शांते, तुम्हाला किती के म्हण, माया गुन्हा त्याच्यात काहीच नाहीये. त्या म्हटल्या ना काही ऐकणार नाही आहो मी. कधी ऐकलं तुम्ही मा म्हटल्या ना? सांगा ना तुम्ही, कधी ऐकलं? शांती, आता काळजी करू नको ना. त्या ना तू घरी आला ना, आता भांडण नको करू घरांनी. सविताबाई, कुठे गेले महादेव भाऊ? ते म्हणत ना कोणत्या गावात चाललो म्हणत मी. त्याला सांगून देजो शांताराम भाऊ संग येते ना तुमच्या. ठीक आहे शांताराम भाऊ, सांगतो मी त्याले. मी घेतो बॅग भरून, मी बी निघतो. धमकी नका देऊ ना, निघा ना. आज काय दिवस आणला होता पाहिला ना? शांताबाई, बस झालं ना भांडणं करू ना आता. भांडणं नको करू ना. चल, बाजारात चलतो म्हणस ना. थांब, आलीच मी आरती ठेवून. काय झालं बाबा? का रे गोले, काय झालं मग? काही भेटलं नाही का मग कोणी? नाही बाबा, आज पाहतो ना मी. आज जमलं तर डायरेक्ट शिवानीच्या शाळेतच चालला जातो.
घरी गेल्यापेक्षा शिवानीले तिथं सगळी चौकशी करतो शिवानीची. घरचे काय म्हणतात काय नाही बोले पाहून घे काय आहे काय नाही. तर नाही तर मी तर म्हणतो डायरेक्ट तुम्ही कोर्ट मॅरेज करून घ्या. हे लफडं काही पुरत नाही. नाही बाबा, शिवानीचा भाऊ संदीप मोठा चतुर आहे. तो असं जर मनात आणलं ना शिवानीच्या, तो कधीच लग्न होऊ देणार नाही. मग पाहि ना तू, किती दिवसापासून पेंडिंग पडेल आहे. आज तू शिवानीच्या शाळेतच चालला जाय. जाय तू आता. आई कुठे गेली? तुझी आई स्वयंपाक करून राहिली. मी सांगत ना तुले, बिनधोक जाय तू शिवानीच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे बाबा, आज तर फैसला करतोच मी. गोल्याची आई काय करता? गोल्याची आई राजाजी सांगा ना राजाजी, कोण नेलं होतं आपल्या बाळाले? सविता, आता तू काही ऐकू नको आणि मनात विचार की आणू नको. आपला ओजस घरी आला ना, काही टेन्शन घेऊ नको तू आता. नाही राजाजी, पण माहीत पडायला पाहिजे ना आपल्या लेकराले कोणापासून धोका आहे. तुम्ही सांगा, सांगा राजाजी तुम्ही. मी कोणालाच काही सांगत नाही. सविता, आईला सांगू नको मग. माहित आहे पप्पू आहे की नाही, पप्पूने सगळी प्लॅनिंग केली होती. राजा, खरंच राजा? हा आई तू? नाही 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 नाही. अरे बापरे, मला वाटलं नाही पप्पे तू एवढ्या खालच्या थराले पोहोचशील म्हणून. आई आई, सविता झाली तू थंडी आता? हा, मगापासून नांदी लागू राहिली. नाव सांग नाव सांग नाव सांग. पाहिलं ना, घे आता. आई कुठे गेली माहिती आहे का तुला? आता डायरेक्ट गेली पप्प्याच्या घरी. तुले म्हणू मी शांततेनं त्याचा तलाश काढतो. कुठे गेला तो, काय गेला तो, आणि त्याला चांगलं झळकतो. पण तू नाही टिकू देत मला. आई आई, अरे बापरे, पप्प्या टप्पे वाटलंय की हरामखोरपणा करीन म्हणून माझ्या लेकरासोबत. आता माझ्या लेकराले माझ्या नजरच्या दूरच नाही करत. कोणावर विश्वास करत नाही मी आता. सासूवर ना, सासऱ्यावर ना, नवऱ्यावर. स्वतः लेकराला नेत जाईन, स्वतः लेकराला आणत जाईन शाळेतून. देवा, बरं झालं माझ्या ओजस घरी आला, नाही तर किती माझ्या जीव हे झाला होता. चांगलं झालं बाई, शांतीचा नातू घरी आला. शेवंता मावशी, काय करता शेवंता मावशी? कंची सविता, आताच मला माहित पडलं शांतीचा नातू घरी आला म्हणून. सविता, माहित आहे कोण किडनॅप केलं? शकुना पैच्या पोरानो, पप्पू त्याने किडनॅप केलं म्हणते बिचारे. तू आहेस बरोबर गुंडे वृत्तीचा. शेवंता मावशी तू काय म्हणशील तर? चांगलाच नाही तो पप्प्या. पहिल्यापासून मला त्याचा राग येते बरं. शेवंता मावशी, सविता काय करून राहिल्या तुम्ही? माय शांती, 100 वर्ष आयुष्य शांती तुले. त्याच विषय करू राहिलो आम्ही. मी सविताला सांगूनच राहिली शांतीचा नातू घरी आला म्हणून. शेवंता मावशी, तुला सांगून राहिली मी, आपल्या मोहल्ल्यातल्या सगळ्या बायका चला. चांगलं कोणी लाटणं घ्या, कोणी झाडणी घ्या, त्याच्या घरावर मोर्चा नेऊ आपण. आज माझ्या नाताने त्याने किडनॅप करायला लावलं लोकांनी. उद्या काय नातू आहे, अजून दुसऱ्या दिवशी दुसरा पोरगा आहे. ही अशी सवय चांगली आहे काय? सविता तू बी चल, महाते भोले बी सांग. सगळ्या बायका चालल्या आपल्या घराजवळच्या. आहे बाई शांताबाई, म्हणजे ती दुश्मनी नाही शकुनाबाई, आमची दुश्मनी करतं काय? आम्ही नाही येत. आणि ते तुला सांगतो शांताबाई, तुझ्याच बदला घेतला त्यानं काहीतरी. तुझ्या त्याच्याशी खेटे घेतली असतील ना, म्हणून त्यानं बदला घेतला शांताबाई. आम्ही नाही येत ना. मी महादेव बोल धाळ ना मी येऊ. शेवंता मावशी, तू जाशील तर आहे बाई, मला नको सांगू. चल चालली मी घरी. थांब ना सविते. नाही शेवंता मावशी, मी अशा मदत नाही पडत. चल येतो मी. टेन्शन नको घेऊ शांती. आपण सगळ्या कॉलनीतल्या बाहेर जमा करू आणि नेऊ त्याच्या संध्याकाळी घरावर मोर्चा. थांब, मी दोघी तिकडे सांगून येतो. पाहिलं मंडळी, माझ्या नाताले पप्प्याने किडनॅप केलं होतं. सांगा, म्हणजे त्याची किती हिंमत झाली. आता पा त्याच्या घरावर कसा मोर्चा नेतो आणि त्याले कसं झोडतो आणि गदेहून बीत काढतो त्याची. पहा तुम्ही उद्याच्या भागात. माया बहीण भाले म्हणतो, शांताबाई तुमच्यावर लय नाराज आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही, लाईक शेअर करत नाही, कमेंट करत नाही. प्लीज असं करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर, त्यांनी चॅनल पहिले सबस्क्राईब करा. शांताबाईले तुमची साथ आहे व. शांताबाई रोज नावं पण घेणार आहे. चला, खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत, आपण त्यांची नावं घेऊ. कविता चुनरकर, पूजा सोईतकर, संगीता ठाकूर, बिगू बेदरकर, मंजुषा पडावकर, सुशीला गांधी, पुष्पा पवार, रंजना इंगोले, सरस्वती, ज्योती पोचलवार, साहेबी शेख, सुनीता महामुनी,
शिल्पा. चला मग, चॅनल नक्की सबस्क्राईब करता ना. शांताबाईचे लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा. शांताबाई लवकरच लाईव्ह येणार आहे. चला मग, भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.